सेन्सरी फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आपण बीटाचा रस बघणार आहोत. बीट खाताना काय काळजी घ्यायची किंवा बीट कसं खायचं हे आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ हा पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हिमोग्लोबिन कसं वाढवायचं ते. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपल्याला इथे बीट लागणार आहे. तर मीडियम साईज इथे मी बीट घेतलं आहे. त्याचं साल काढून अशा पद्धतीने बारीक ते मी कापून घेतलं आहे. तुम्ही किसूनसुद्धा हे घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. बऱ्याचदा मुलं बीट खायला नको म्हणतात, पण त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने ज्यूसच्या स्वरूपात दिलं तर ते नक्की खातील. तर अगदी थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी बारीक झालं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे. आणि आता आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत. तर बीट हे थोडंसं तुरट असतं आणि बऱ्याचदा मुलं खायला नको म्हणतात, म्हणून यामध्ये थोडंसं आपल्याला गूळ घालायचं आहे, कारण गुळामध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण असतं. तर अगदी थोडंसं गूळ आपल्याला इथे घालायचं आहे. जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल, तुम्हाला साखर असेल, तर तुम्ही गूळ न वापरता यामध्ये मधाचा वापरसुद्धा करू शकता किंवा गूळ हा पूर्णपणे तुम्ही स्किप केला तरी चालणार आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस. तर लिंबाचा रस का घालायचा? कारण आपण कुठलाही आयर्नचा पदार्थ जेव्हा शरीरामध्ये घेतो, तेव्हा तो शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज असते. म्हणून यामध्ये आपण लिंबाचा रस घेतला आहे. लिंबू हे आपल्याकडे 24 तास आणि 12ही महिने अवेलेबल असतं. यामध्ये तुम्ही आवळासुद्धा घालू शकता, पण आवळा हा सीझनेबल फ्रूट आहे, फळ आहे. ते तुम्हाला सीझनमध्येच मिळतं. लिंबू हे तुम्हाला कधीही मिळू शकतं, म्हणून यामध्ये तुम्हाला लिंबाचा रस घालायचा आहे. तर एक बिटासाठी आपण इथे अर्धा लिंबाचा रस वापरला आहे आणि हे अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलं आहे. हे तुम्ही असंच चमच्याने खाऊ शकता, पण जर मुलांना असं खायचं नसेल तर तुम्ही हे गाळूनसुद्धा देऊ शकता, कारण यामध्ये बऱ्याचदा फायबरचं प्रमाण आहे, म्हणून हे तुम्ही असंच खाऊ शकता. एक वाटीभर जर तुम्ही हे असंच चमच्याने खाल्लं तर तुमचं हिमोग्लोबिन हे वाढेल आणि तुम्हाला यानंतर चहा प्यायचा नाही आहे. हे मिश्रण खाल्ल्यानंतर, पिल्यानंतर तुम्हाला अर्धा तास तरी यावर चहा प्यायचा नाही किंवा सुरुवातीच्या अर्धा तास तुम्हाला चहा प्यायचा नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि जर मुलांना द्यायचं असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित ते गाळून घ्या आणि हा रस तुम्ही अर्धा कप किंवा 1 कप मुलांना देऊ शकता, जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिन हे घरच्या घरी वाढेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारे गोळी घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून नेहमी बीट खाताना त्यामध्ये कुठलाही आंबट पदार्थ घालायला विसरू नका, म्हणजे व्हिटॅमिन सी घालायला विसरू नका, जेणेकरून तुमचं आयर्न, हिमोग्लोबिन हे नक्कीच वाढेल. तर हे आपण अशा पद्धतीने गाळून घेतले. तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असा हा ज्यूस आपला रेडी झाला आहे. हा तुम्ही रोज अर्धा कप किंवा 1 कप घेऊ शकता. तर मस्त तो दिसत आहे. तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे आणि हे तुम्ही रोज एवढंसं जरी घेतलं तरी तुमचं हिमोग्लोबिन हे नक्की वाढेल. आणि जर तुम्हाला असा ज्यूस बनवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने बीट कापून घ्यायचं, बारीक पद्धतीने कापायचं आहे. त्याचं साल काढून व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने कापून घ्यायचं आणि त्यावर तुम्हाला लिंबाचा रस घालायचा आहे. किंवा यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आणि असं सलाड तुम्ही ऑफिसलासुद्धा नेऊ शकता. जर तुमच्याकडे अशा पद्धतीने ज्यूस बनवायला वेळ नसेल तर. ज्यूस बनवल्यानंतर तो तुम्हाला लगेचच सर्व्ह करायचा आहे, लगेचच पिऊन घ्यायचा आहे. तो तुम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही, म्हणून लगेचच बनवा आणि लगेचच खा. असा सलाड तुम्ही ऑफिसलासुद्धा नेऊ शकता. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.